माझं नाव अंजली. मी एका शाळेत शिक्षिका होते. माझ्या घरी मी, माझे सासू सासरे, माझा दीर आणि माझा नवरा अशी आमची फॅमिली होती. असे आम्ही राहत होतो. माझा नवरा देखील त्या शाळेत शिक्षक होता. आम्ही दोघं एकत्र शाळेत जात असायचो आणि एकत्रच घरी येत असायचो. एकत्र शाळेत जाताना आणि येताना तेवढाच वेळ आम्हाला एकत्र घालवता येत असायचा. माझा नवरा आणि माझं कॉलेजमध्ये असल्यापासूनच अफेअर चालू होतं. कॉलेजपासूनचं प्रेम होतं ते प्रेम आम्ही पुढे जाऊन लग्नामध्ये परावर्तित केलं होतं. पुढे जाऊन आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता. तो प्रेमविवाह खरं तर माझ्या घरच्यांनाही मंजूर नव्हता आणि माझ्या नवऱ्याच्या घरच्यांना देखील मंजूर नव्हता. तरी देखील त्या दोघांच्या मनाविरुद्ध जाऊन आम्ही ते लग्न केलं होतं. आमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं, म्हणूनच आम्ही ते लग्न केलं होतं. मी माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम करत होते आणि माझा नवरा देखील माझ्यावरती खूप प्रेम करत होता. खरं तर आमची प्रेम कहाणी ही कॉलेजच्या वयापासूनच सुरुवात झाली होती. कॉलेजला असल्यापासूनच आम्ही एकमेकांवरती प्रेम करत होतो आणि एकमेकांवरती प्रेम करत असतानाच आम्ही तो निर्णय देखील घेतलेला की आपण कायमचंच हे प्रेम आपण लग्नात रूपांतरित करायचं. परंतु हीच गोष्ट माझ्या सासऱ्यांना आवडत नव्हती, माझ्या सासूला देखील आवडत नव्हती. माझ्या सासूला तर माझं आणि माझ्या नवऱ्याचं एकत्र राहणं हे अजिबात आवडत नव्हतं. का तर तिच्या मुलाने तिच्या मनाविरुद्ध सून आणली होती म्हणून तिला जमत नव्हतं. माझ्या लग्नाला 6 महिने होऊन गेले होते, तरी सुद्धा माझ्या सासूने आम्हा दोघांना एकत्र झोपू दिलं नव्हतं, एकत्र राहू दिलं नव्हतं. ती सतत आमच्या दोघांच्या वरती लक्ष ठेवून असायची. तिने मला तिच्या घरात घेतलं होतं, परंतु मला तिने कधीच तिच्या मोठ्या सुनेचा दर्जा हा दिला नव्हता. माझी सासू ही खूप आगाऊ होती आणि सासरा देखील प्रमाणाच्या बाहेर आगाऊ होता. माझा आणि माझ्या नवऱ्याचं लव्ह मॅरेज असल्यामुळे मला त्या घरामध्ये जास्तीत जास्त स्थान हे कोणत्याच प्रकारचं दिलं गेलं नाही. मला कोणती गोष्ट घेताना विचारलं गेलं नाही, कुठल्याच गोष्टीवरती निर्णय माझा विचारला गेला नाही. एक काम करायला आलेली बाई असं स्थान मला त्या घरामध्ये दिलं जात होतं. परंतु माझा नवरा मात्र खूप वेगळा होता. तो प्रत्येक गोष्ट मला विचारून करत असायचा. प्रत्येक गोष्टीसाठी माझा विचार, माझा निर्णय हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा असायचा. म्हणून तो प्रत्येक गोष्ट माझ्याशिवाय करत नव्हता. परंतु त्याच्या घरचे मात्र त्याच्या पूर्णपणे विरुद्ध वागत होते, पूर्ण विरुद्ध वागत होते. त्याच्या घरचा प्रत्येक माणूस माझ्यासोबत अतिशय वाईट वागत होता, खूप वाईट वागत होते सगळेच माझ्यासोबत. माझी परिस्थिती ही 6 ते 7 महिने त्या घरामध्ये होती. अशी इतकी बिकट परिस्थितीमध्ये मी ते 6 ते 7 महिने त्या घरामध्ये काढले आहेत. आणि त्या लग्नानंतर 6 ते 7 महिने मी माझ्या नवऱ्यापासून लांब राहत होते. का तर माझ्या सासूला आणि माझ्या सासऱ्याला ते आवडत नव्हतं म्हणून. माझ्या प्रत्येक गोष्टीचं बलिदान मी त्या घरामध्ये जाऊन दिलं आहे. नंतर तर माझी सासू खूप वेगळं वागायला लागली. मला समजेना की ती अशी का वागतीये. मी काय केलेलं नसलेलं किंवा काय केलेलं नसून सुद्धा ती प्रत्येक गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू लागली, माझ्या नवऱ्याचे कान भरू लागली. मला खूप वाईट वाटत होतं की असं नक्की का चाललं आहे, असं नक्की काय चाललं आहे आणि का करायचं चाललं आहे. माझ्या नवऱ्याच्यात आणि माझ्यामध्ये तिने भांडण लावलं होतं. खूप मोठं भांडण तिने आमच्या दोघांच्यात लावलं होतं. मी ते खूप प्रेमाने भांडण मिटवलं, परंतु माझ्या सासूचं भांडण लावायचं काम हे वरच्यावर चालूच होतं. ते वाढवलंच होतं आणि तिचं ते वागणं खूप प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. सतत आमच्या दोघांच्यात भांडणं निर्माण करायची आणि सतत आमच्या दोघांच्यात काही ना काही धिंगाणा असायचा. हा मानसिक त्रास खूप होत होता मला. मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला. तोच मानसिक त्रास मी कितीतरी दिवस तिथं राहून त्या घरामध्ये सहन करत होते, फक्त आणि फक्त नवऱ्याकडे बघून. परंतु आता मला तो मानसिक त्रास सहन होत नव्हता. माझी सासू माझ्यासोबत असं वागते हे पूर्णपणे मी माझ्या नवऱ्याला सांगायचं ठरवलं होतं. परंतु माझा नवरा हा असा होता की प्रत्येक वेळेला मला शांत रहा, शांत रहा, शांत बस, शांत बस असं म्हणायचा. कारण एक तर आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. आम्हाला सर्व माणसांचा आधार हवा होता आणि जर मी काय बोलले तर हे सर्वजण आमच्यापासून लांब होतील, माझ्या नवऱ्याला त्याच्यापासून लांब करतील. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये यायच्या. म्हणून मी प्रत्येक गोष्टीला शांत बसायचे. प्रत्येक गोष्टीला मी काही बोलत नसायचे, काही रिप्लाय देत नसायचे. ओनली शांत बसणं एवढंच काम मी करत होते. परंतु किती दिवस शांत बसणार आणि किती वर्ष शांत बसणार हे सुद्धा माझ्या डोक्यात खेळत होतं. काय करणार, लव्ह मॅरेज केलं होतं, काही करता येत नव्हतं. दोन्ही हात दगडाखाली असल्यासारखे होते. परंतु मी आता माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगणार होते की तो घरी नसताना
त्याची आई, त्याची सासू, त्याची आई, त्याचे वडील आणि त्याचा भाऊ हा माझ्यासोबत कसे वागतात, किती वाईट वागतात. त्याचे वडील तर माझ्यासोबत खूप वाईट वागायचे. मला प्रमाणाच्या बाहेर खराब वागणूक त्या घरातल्यांनी दिली होती. मी हे सर्व काही माझ्या नवऱ्याला सांगितलं, ते त्याला आवडलं नाही. माझा नवरा हा भयानक चिडला. त्याचा खूप तापट स्वभाव होता. तापट स्वभाव असल्यामुळे तो रागात आला, चिडला, बोलला आणि जाऊन आईलाच बोलला. त्याची आई इतकी चिडली, प्रमाणाच्या बाहेर चिडली, रागावली, खूप बोलली आणि तिने मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढायची धमकी दिली. आता आम्हाला प्रश्न पडलेला की आम्ही कुठे जायचं, कोणाकडे जायचं, कुणाच्यात राहायचं. परंतु दोघेही कमावणारे होतो, दोघांकडेही पैसे असायचे. म्हणून मग आम्ही दोघांनी त्या घरातून बाहेर पडायचा विचार केला. आम्हाला चक्क त्यांनी हाकलून दिलं त्या घरातून. खूप वाईट वाटलं मला की लव्ह मॅरेज केलं म्हणून माझ्यामुळे माझ्या नवऱ्यावर सुद्धा ती वेळ आली होती. बघा, दोघांचं मत होतं, दोघांचं प्रेम होतं, दोघांनी ते मत, ते प्रेम एक करायचा विचार केला, परंतु ते बाकीच्यांना पसंत नव्हतं. आम्ही दोघांनी आनंदाने ते घर सोडलं, कारण त्या घरामध्ये आम्हाला काही जागाच नव्हती. मी आनंदाने, प्रेमाने माझ्या नवऱ्याला त्या घरातून बाहेर घेऊन गेले. खूप वाईट वाटलं मला, परंतु त्या घरातल्या कोणीही आम्हाला विचारलं नाही. आनंदाने ते घर सोडलं. आम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो, ज्या शाळेत, त्या शाळेच्या जवळ आम्ही एक भाड्याने रूम घेतली आणि तिथे राहू लागलो. नंतर माझी सासू देखील तिकडे येऊ लागली, फिरू लागली. ती घरी येत नसायची, परंतु तिचं लक्ष आमच्याकडे खूप असायचं. तसं तर माझ्या सासूला तिच्या मुलाची खूप काळजी होती, खूप प्रेम होतं तिचं तिच्या मुलावरती आणि तिच्या मुलाचं देखील तिच्यावरती होतं. आणि मुलाच्या प्रेमापोटी ती सतत येत असायची, बघत असायची. तिने आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं, कारण ज्या वेळेला आम्हा दोघांना गरज होती त्यावेळेला त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं. माझ्यामुळे माझ्या नवऱ्यावरती ही वाईट अवस्था आली होती, ही वाईट वेळ आली होती. तरीही आम्ही आनंदाने घरातून बाहेर आलो, प्रेमाने घरातून बाहेर आलो. कसलाच राग मनात ठेवला नाही, फक्त दुःख होतं मनामध्ये. आणि आनंदाने आम्ही आमचा संसार मांडायला सुरुवात केली. आनंदाने आम्ही आमचा संसार मांडला. प्रेमाने आम्ही दोघं एकत्र राहू लागलो. लग्नानंतर 6 ते 7 महिने आम्ही एकत्र आलो नव्हतो. आत्ता कुठे आमची एकत्र येण्याची वेळ झाली होती. आत्ता आम्ही एकत्र राहिलो होतो, एकत्र बसलो होतो, उठलो होतो. लग्नानंतर 6 महिन्यांनी मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये खूप काही गोष्टी झाल्या होत्या. माझ्या नवऱ्याने माझ्यावरती खूप प्रेम केलं होतं आणि मी देखील त्याच्यावरती खूप प्रेम केलं होतं. तुम्हाला मी सांगू नाही शकत प्रेक्षकांनो, किती वाईट वेळ आलेली तरी सुद्धा माझा नवरा हा प्रत्येक वेळेला मला माझी साथ देत होता. कधीच त्याने माझी साथ सोडायचा विचार केला नाही. माझं खूप प्रेम होतं माझ्या नवऱ्यावरती आणि त्याचं देखील माझ्यावरती खूप प्रेम होतं. आता त्यानंतर जे काही आमच्या दोघांच्या आयुष्यात झालं ते माझ्या सासूला बघवत नव्हतं, देखवत नव्हतं. तिला म्हणतो ना आपण की चांगल्या गोष्टीला नजर लागते, तशी माझ्या सासूने नजर लावली होती. एका दिवशी माझी सासू ही माझ्या घरी आली आणि मला नाही नाही ती बोलू लागली. तिने मला तिच्या मुलाला सोडायला काय घेणार असं विचारलं. चक्क ती मला तिच्या मुलाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला सोडून द्यायला सांगत होती. परंतु मी माझ्या नवऱ्याला सोडून जाऊ शकत नव्हते. कुठे जाणार मी आणि काय करणार, आणि का मी माझ्या नवऱ्याला सोडून जाणार, कशासाठी सोडून जाणार मी माझ्या नवऱ्याला. तू जर तुझ्या नवऱ्याला सोडून गेली नाहीस तर आम्ही कायमचा तुझ्या नवऱ्यासोबत संबंध संपवणार, अशी ती म्हणू लागली. तिची ही धमकी ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला होता की माझ्यामुळे जर आई वडिलांचं आणि मुलाचं नातं तुटत असेल तर किती मोठं पाप हे माझ्या डोक्यावरती येणार असं मला वाटत होतं. खूप भीती वाटू लागली होती मला. माझा नवरा असा होता की रोज त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण येत असायची. रोज तो आई वडिलांच्या आठवणीत रडत असायचा माझ्याजवळ असून सुद्धा, आणि आई वडील देखील तसेच होते. परंतु त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त मी आले होते. माझ्या नवऱ्याला आई वडिलांना बघितल्याशिवाय, भेटल्याशिवाय जेवण जात नव्हतं. एवढं प्रेम तसं त्याच्या आई वडिलांवरती होतं. आता काय करायचं हा विचार माझ्या समोर पडला होता, कारण मी काय करू शकते या दोघांना एकत्र आणण्यासाठी. मलाच बाजूला जावं लागणार होतं.
मी तो विचार करत असतानाच मी ठरवलं की कायमचं मी माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या सासू सासऱ्याच्या आयुष्यातून निघून जायचं. त्यांना त्यांचं आयुष्य आनंदाने जगू द्यायचं. तेच महत्वाचं होतं. कारण मी जर माझ्या नवऱ्याला सोडलं नसतं तर त्याच्या आई वडिलांनी कायमचा संबंध त्याच्याबरोबर त्याचा मिटवला असता आणि एवढं मोठं पाप मला करायचं नव्हतं, माझ्या माथ्यावरती घ्यायचं नव्हतं. त्याचं प्रेम तर माझ्यावरती असणारच ना, पण एका साईडला आई वडिलांचं प्रेम होतं आणि एका साईडला बायकोचं प्रेम होतं. मला खूप वाईट वाटत होतं. एका साईडला फक्त माझं प्रेम मला दिसत होतं आणि एका साईडला एक मुलगा, आई वडील, त्यांचं नातं दिसत होतं. मग मी एवढी पण स्वार्थी नाही ना होऊ शकत की स्वतःच्या प्रेमापोटी सर्वांना बाजूला करायला. मग मी काही दिवस शांत राहिले आणि त्याच्यानंतर मी रोज माझ्या नवऱ्यासोबत भांडण करू लागले. खरं तर ते भांडण मुद्दाम मी करत होते, परंतु काय करणार, ते करणं गरजेचं होतं. रोज मी ठरवलं की माझ्या नवऱ्यासोबत भांडण करायचं. असं भांडण झालं पाहिजे की त्यांनी स्वतःहून मला घरातून बाहेर काढलं पाहिजे. मी रोज माझ्या नवऱ्यासोबत भांडण करू लागले. रोज जोराचं भांडण आमच्या दोघांच्यात होत होतं. आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, तरी माझा नवरा माझी समजूत काढत असायचा. परंतु नवऱ्यासोबत मी खूप भांडण करायचे. तो माझ्या भांडणाला वैतागला होता. एक दिवस तो मला म्हणाला सुद्धा की जर तुला माझ्यासोबत भांडण करायचं आहे तर तू मला कायमचं सोडून निघून जा. आणि ज्या दिवशी तो मला तसं म्हणाला त्या दिवशीच त्याचं मी बोलणं मनाला लावून घेतलं आणि कायमचं मनावर देखील घेतलं आणि त्याला सोडून जायचा निर्णय देखील मी घेतला होता. आणि जसं मी त्याला सोडून जाणार हे त्याला समजलं, पुन्हा तो घाबरला आणि मला त्याच्याजवळ घेऊ लागला. खरं सांगते प्रेक्षकांनो, मला खूप वाईट वाटत होतं. कारण एवढं प्रेम करणाऱ्या नवऱ्याला कोणती बायको सोडून जाईल? एवढं प्रेम होतं, एकमेकांवरती खूप प्रेम होतं, परंतु आपल्या प्रेमापोटी जर आपण 2-3 जणांचा प्रेमांचा आघात करत असू तर ते खूप मोठं पाप आहे असं मला वाटतं. म्हणून मी स्वतःच आपलं अस्तित्व बाजूला काढायचा विचार केला होता. वेगळं करायचं अस्तित्वाचं ठरवलं होतं. सोडून जायचा निर्णय घेतला होता. मला माझं अस्तित्व आता वेगळं निर्माण करायचं होतं. कारण काय करणार, तोच निर्णय माझा कायमचा होता. पुन्हा मी रोज माझ्या नवऱ्यासोबत भांडू लागले की जेणेकरून नवऱ्याने स्वतःच मला घरातून बाहेर काढावं. आणि एक दिवस तसा आला देखील की माझ्या नवऱ्याने मला स्वतःहून घरातून बाहेर काढलं. त्या दिवशी मी कायमची माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून संपले होते आणि त्याच्या घरच्यांच्या आयुष्यातून संपले होते. निघून गेले होते कायमची. खूप वाईट अवस्था माझी झाली होती. कुठल्याच प्रेमिकेची आणि कुठल्याच बायकोची एवढी वाईट अवस्था झाली नसेल, एवढी वाईट अवस्था मी स्वतःहून माझी करून घेतली होती. फक्त आणि फक्त एका आईच्या आणि मुलाच्या प्रेमापोटी. जर तसं नसतं तर मी माझ्या नवऱ्याला कधीच सोडलं नसतं. परंतु माझा नवरा देखील आईवडिलांवरती खूप प्रेम करायचा, त्याचे आईवडील देखील त्याच्यावरती खूप प्रेम करायचे. फक्त आणि फक्त मध्ये मी असल्यामुळे त्यांना खूप अडचणी येत होत्या, म्हणून मी बाजूला झाले होते. मी माझ्या स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेतली होती. असा प्रेमविवाह केला होता की ज्यात कसल्याच प्रकारचं मला स्थान दिलं जात नव्हतं, कसल्याच प्रकारची किंमत व्हॅल्यू मला दिली जात नव्हती. आणि त्या दिवशी मी कायमची माझ्या नवऱ्यापासून लांब झाले. आता देखील मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते. कोणत्या बायकोला येणार नाही त्याच्या नवऱ्याची आठवण? परंतु मी त्याच्याकडे पुन्हा जाऊ शकत नाही. आता माझ्या नवऱ्याची अशी अवस्था आहे की तो त्याच्या आईवडिलांसोबत, त्याच्या भावासोबत खूप आनंदाने आणि खूप प्रेमाने राहतो आणि त्याच्या आनंदामध्येच माझा आनंद देखील आहे. मी देखील खूप आनंदी आहे त्याला तसं बघून. मला देखील आनंदच होतो. मी त्याच्या आयुष्यात असताना त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणींना तो सामोरा देखील गेला. परंतु आता मला त्याला कोणत्याच अडचणीत टाकायचं नाही. जेवढा तो सुखी राहील, जेवढा तो आनंदी राहील, तेवढं मी सुद्धा आनंदी राहणार आहे. खूप प्रेम करते आज पण मी माझ्या नवऱ्यावरती आणि तो सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करतो. तरीही मी कसल्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न त्याला करत नाही. माझा नवरा हा कायमस्वरूपीच असाच आनंदी राहावा असं मला वाटतं. काही गैरसमजांमुळे आमच्यामध्ये जे काही झालं त्याचा मला आज आनंद वाटतो. कारण तेच गैरसंबंध किंवा तेच गैरसमज माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासू सासऱ्यांना एकत्र आणतात. माझा नवरा आनंदी आहे, त्याच्या घरी तो आज खुश आहे, प्रेमाने राहतो, याचंच मला खूप मोठं सुख आणि आनंद लाभलेला आहे. परंतु माझ्यासमोर खूप मोठं दुःख आहे जे मी कोणाला सांगू शकत नाही.
मी कोणाला सांगू शकत नाही आणि मी कोणाला ते देऊ सुद्धा शकत नाही. एवढं मोठं दुःख माझ्यासमोर आहे, ते मलाच भोगावं लागणार आहे. काय करणार, त्याला पर्याय नाही. कारण कुठल्या तरी गोष्टीसाठी कुठली तरी गोष्ट आपल्याला द्यावी लागते. म्हणूनच माझ्या नवऱ्याच्या सुखासाठी मी स्वतःहून त्याच्या आयुष्यातून बाजूला झाले होते. माझा नवरा आज आनंदी आहे, खुश आहे, सुखी आहे, प्रेमाने राहतोय. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं मला या आयुष्यामध्ये माझ्या काहीही नाही. माझ्या नवऱ्या इतकं महत्वाचं मी माझ्या आयुष्यात दुसरं कोणी ठेवलेलं नाही. माझं मी एकटी कमवते, खाते, पिते, खुश राहायचा प्रयत्न करते. बस, जेवढ्या दिवस राहता येईल तेवढ्या दिवस. नंतर तर सर्वांना जायचंच आहे. कोणी इथं कायमचं राहायला आलंय का? नाही ना. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, जरी तुम्ही एकमेकांवरती प्रेम करत असाल, प्रेम विवाह करायचा विचार करत असाल, तर तुम्ही आजचा विचार न करता तुम्ही पुढच्या गोष्टींचा विचार करायला शिका. फ्युचरचा विचार करा तुम्ही जास्तीत जास्त, की फ्युचरमध्ये आपली अवस्था काय होईल. नाही तर माझ्यासारखी वेळ तुमच्यावरती देखील येईल. मला प्रामाणिकपणे असंच वाटेल की माझ्यासारखी वेळ कोणावरती येऊ नये. जरी प्रेमविवाह झाला, लव्ह मॅरेज झालं, तरी तुम्ही एकत्र आनंदाने सर्वांनी राहावं. सर्वांनी एकमेकांचा स्वीकार करावा. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल, कथेला लाईक करा, कथा शेअर करा आणि कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.